तर आज आम्ही शिनोळी बुद्रुक या गावामध्ये सन्माननीय या गावचे माजी सरपंच नितीन पाटील यांच्या शेतामध्ये आम्ही आज आहे। श्रमशक्तीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या ठिकाणी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक अप्पाराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा एक छानपैकी परिसराचा भाग म्हणून आज या ठिकाणी यांच्या शेतामध्ये रोपांचं लागवड करत आहोत। सन्माननीय सरपंच साहेबांशी बोलूया। साहेब, तुम्ही किती वर्ष झाली शेती करत आहात? नमस्कार। हां, नमस्कार। किती वर्ष झाली तुम्ही शेती करत आहात? 15 वर्ष झाली आम्ही या शेतामध्ये भात करतोय, परंतु आजचा हा दिवस आनंदाचा आणि एकदम उत्साहाचा वाटायला आहे। कारण का याच्या अगोदर आम्ही आळाची माणसं घेऊन रोप लावत होतो आणि आता आज हा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम तुम्ही आपल्या मुख्याध्यापकांनी सर्वांनी राबवला, त्याबद्दल मी मनापासून सर्व शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं आणि या विद्यार्थ्यांचं आभार। तुम्ही या गावचे तरुण तडफदार सरपंच राहिला आहात। शेतीमध्ये वेगळ्या प्रकारचे तुम्ही उपक्रम करत आहात, वेगळ्या प्रकारचे प्रयोग राबवतात। शेती हा आपला भारतीय कृषीप्रधान देश आहे, मग शेतीबद्दल तुमचं हे एवढी उत्सुकता केवढी आवड केव्हापासून निर्माण झालेली आहे तुम्हाला? आम्हाला लहानपणापासून घरामध्ये शेतीचाच व्यवसाय असल्यामुळे मला प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्ही सोनं करून आज पशुपालन करतोय, शेती करतोय, त्याचबरोबर समाजकारण, राजकारण या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही आता सध्या आहे। मी साहेब ऐकतोय तुमच्याकडे जवळजवळ 200 लिटर दूध तुम्ही सकाळ संध्याकाळ स्वतःची डेअरी आहे आणि या माध्यमातून वेगळ्या प्रकारची जनावर तुम्ही अगदी गुजरातपासून ते सोलापूरपासून ते वेगळ्या भागातून तुम्ही म्हशी आणलेल्या आहात, गाया आणलेल्या आहात आणि त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे आपल्या हातून होत आहे। या चाऱ्याचं नियोजन साहेब तुम्ही कसं करताय? आज शेती कृषीप्रधान देश आपला असल्यामुळं आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे शेतीला। आज आमच्या गोठ्यामधून जवळपास 250 लिटर दिवसाला दूध आपल्या गोकुळ सिलिंग सेंटरला जातं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तरुण वर्गाला सांगू इच्छितो की फक्त शिक्षण घेऊन आपल्याला नोकरी मिळणार नाही, तर शेती आणि असे शेतीपूरक व्यवसाय आणि या शेतीचे जे काही आहेत त्याच्यामध्ये आपल्या तरुण वर्गाने चांगल्या पद्धतीने येऊन कामकाज केल्यानं आपलं एकमेकांचं सानिध्य राखून राहतं, त्याचबरोबर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं। आज आपल्याला जे काही खायला पोटाला मिळतं शेतीतूनच मिळतं आणि या शेतीला आपली जननी मानलं गेलेलं आहे आणि या शेतीमधून येणारं जे काही पीक आहे त्याच्यामुळेच आपण आज इथं जीवन जगत आहोत। साहेब, आता काय झालंय, अनेक मुलं शेती करायला इच्छुक नाहीत आणि शेतकऱ्याला कुणीच मुलगी देत नाही, यासाठी म्हणून तरुणांना तुम्ही काय आवाहन करू शकाल? आजकाल चुकीचा प्रमेय निर्माण झालेला आहे की शेतीमध्ये आपल्याला काही मिळत नाही, परंतु आपण जर चांगल्या पद्धतीने या शेतीमधून पीक घेतलं तर आता या जवळपास आता ह्या जी मुलं लावायले या क्षेत्रामध्ये 30 ते 35 कोटी इंद्रायणी भाताचं उत्पादन निघतं, परंतु एक चांगल्या पद्धतीने आपण याच्यामध्ये मशागत करून पहिल्यापासून जर आपण चांगलं उत्पादन घेतलं तर चांगलं पीक मिळू शकतं। आणि माझा एक सल्ला आहे तर वर्गाला की आपल्या शेतकऱ्यांना कोणी मुली देत नाही अशातला भाग नाही। आम्ही पण शेतकरीच आहे, आम्ही जरी शिकलेलो असलो MA BEd असलो तरी सुद्धा एक शेतकरी म्हणूनच आम्ही पण MSc BEd असलेली मुलगी करून आणलेली आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत सुद्धा संसार करत आहे। त्यामुळं मुलांनी किंवा तरुण वर्गाने जिद्द न हारता कसोटीनं आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून पूर्ण करून घ्यावे असं मला वाटतं। मित्र, अगदी आमचे माजी सरपंच उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांच्या पत्नीसुद्धा उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांना शेतीची आवड आहे। साहेब, अलीकडच्या काळामध्ये सेंद्रिय शेतीचं जे महत्त्व निर्माण झालेलं आहे, तुम्ही या शेतामध्ये अनेक वर्ष जी रासायनिक खते वापरत होता, आता याच्यामध्ये आपण बदल करणं गरजेचं आहे, यासाठी म्हणून आपण काय पावलं उचललात का? बरोबर आहे, रासायनिक खतामुळे आपल्याला अनेक प्रकारचे शरीराला व्याधी व्हायले, त्यामुळे आपण रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा वापर करणं गरजेचं आहे आणि सेंद्रिय खत खरेदी करायला आपल्याला जास्त गरज पैशाची लागत नाही, कारण आपल्या शेतीमधून किंवा आपल्या गुराच्या शेणापासून जे चांगलं शेणखत तयार होतं ते शेणखत चांगल्या पद्धतीने या शेतीमध्ये घालून त्याच्या चांगल्या पद्धतीनं चांगला वापर करून आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो आणि गांडूळ खताची निर्मिती हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रासायनिक खताचा वापर कमी करून प्रत्येक शेतकऱ्यानं रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खताचा आणि गांडूळ खताचा याच्यामध्ये जास्तीत जास्त वापर करावा असं आम्हाला वाटतं। धन्यवाद साहेब। आपण या ठिकाणी आज आमच्या विद्यामंदिर शिनोळी बुद्रुक या शाळेला आपण या ठिकाणी भात लागवडसाठी आपण हे या ठिकाणी उपलब्ध करून दिलात, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।